नमस्कार मित्रांनो, मी दीपक जेनेवाळ. शेतकऱ्यांना आता 100% अनुदानावर सोलर फवारणी पंप मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज पण सुरू झाले आहे. तर या फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा संपूर्ण लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटचं नाव इथे पाहू शकता तुम्ही, mahadbt.maharashtra.gov.in फार्मर लॉगिन आहे. आपले सरकार महाडीबीटी इथे नाव दिसत असेल तुम्हाला. लॉगिन आय डी पासवर्ड असेल तुमच्याकडे तर तुम्हाला इथून लॉग इन करायचं आहे. लॉगिन आय डी पासवर्ड विसरला असेल तर आधार नंबर टाकून, तुमच्या आधारला जी मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल, ते OTP टाकून तुम्ही इथं लॉग इन करू शकता. यावर तुम्ही महाडीबीटीवर अकाउंट बनवलंच नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही नवीन अकाउंट बनवून घ्यायचं आहे. माझ्याकडे आय डी पासवर्ड आहे, मी इथं लॉग इन करून घेतो. नवीन अकाउंट बनवल्यानंतर तुमच्याकडे आय डी पासवर्ड येईल. तुम्हाला आय डी पासवर्ड इथे टाकायचा आहे. आय डी पासवर्ड टाकल्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा जशाच तसा इथे टाकायचा आहे. अशा प्रकारे कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन करा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता अशा प्रकारे लॉग इन होऊन जाईल. तुमची इथं प्रोफाईल 100% कंप्लीट असणं आवश्यक आहे. इथं पाहू शकता 100% कंप्लीट आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या फवारणी पंपासाठी अर्ज करायचा आहे. या मुख्य पृष्ठ ऑप्शन दिसत असेल, मुख्य पृष्ठ ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमच्यासमोर. इथं अर्ज करा ऑप्शन दिसत असेल, अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अर्ज करा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमच्यासमोर. कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शन समोर तुम्हाला इथं दिसत असेल, बाबी निवडा या बाबी निवडा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमच्यासमोर. कृषी यांत्रिकीकरण यामध्येच तुम्हाला तुमच्या फवारणी पंपाचा अर्ज इथून करायचा आहे. मुख्य घटक इथं निवडायचा आहे तुम्हाला. या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर तपशील इथं निवडायचा आहे तुम्हाला. तपशील या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर इथं मनुष्यचलित अवजारे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता यंत्रसामग्री अवजारे उपकरणे इथं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. निवड करा या ऑप्शनवर क्लिक करून पुन्हा इथं पीक संरक्षण अवजारे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता मशीनीचा प्रकार इथं तुम्हाला निवडायचा आहे. इथे पाहू शकता खूप सारे इथं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला. तर यामध्ये तुम्हाला सर्वात शेवटचा जे ऑप्शन दिसत असेल, सौरचलित नॅपशॅक फवारणी पंप या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे तर खाली तुम्हाला मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही हे तुम्हाला संमतीत तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे. चेकबॉक्सवर या क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जतन करा ऑप्शन दिसत असेल, जतन करा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जतन करा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? निवडायचे असतील तर येस करायचं, नाही तर नो करायचं. इथे नो करतो मी. नो केल्यानंतर इथे पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमच्यासमोर. तुम्हाला पुन्हा काय करायचं, अर्ज सादर करा ऑप्शन दिसत असेल, अर्ज सादर करा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता इथं पहाचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल. इथे पाहू शकता पहा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही जे बाबी इथं निवडल्या होत्या ते कृषी यांत्रिकीकरण, कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, मनुष्यचलित अवजार इथे दिसत असेल बाब तुमची कोणती निवडली तुम्ही. त्यानंतर इथे पाहू शकता प्राधान्य क्रमांक तुम्हाला इथं द्यायचा आहे. निवड करा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. इथं प्राधान्य क्रमांक 1 द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही अनेक कोणते घटक निवडले असतील त्याला प्राधान्य क्रमांक 2 असे देऊ शकता. इथे एकच आहे इथं पाहू शकता. त्यानंतर इथे चेक्स बॉक्स दिसत असेल खाली, या चेक्स बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तुम्हाला इथे 23 रुपये 60 पैसे याचा पेमेंट करायचा आहे. 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करण्यासाठी मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही क्रेडिट डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं या ऑप्शनवर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता खूप सारे ऑप्शन येतील तुम्हाला पेमेंट करण्यासाठी. इथे पाहू शकता क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॅलेट, QR कोड याने तुम्ही पेमेंट करू शकता. इथं मी QR कोड सिलेक्ट करतो. त्यानंतर यावर क्लिक करायचं आहे. पुन्हा हे मेक पेमेंट फॉर इथे दाखवत असेल तर 23 रुपये 60 पैसे, तर यावर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं QR कोड येऊन जाईल. या QR कोडला स्कॅन करून तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. पेमेंट केलेलं आहे. पेमेंट केल्यानंतर इथे पाहू शकता पेमेंट रिसिप्ट इथं दाखवत जाईल. याची प्रिंट पण घेऊ शकता तुम्ही, प्रिंट काढून ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं पाहू शकता मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे अर्ज केले तुम्हाला इथं पाहू शकता तुम्ही.
तुम्ही जे अर्ज केलेला आहे पूर्णपणे इथे सबमिट झालेला आहे. इथे पाहू शकता तुमची इथून पावती पण काढू शकता तुम्ही. पोच पावती इथे पाहू शकता. तुम्ही जे पेमेंट केलं आहे पेमेंटची पण पावती इथून काढू शकता. जसं की या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायची पावती काढण्यासाठी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे येईल. इथं तुमची पावती पण इथून सेव्ह करून ठेवू शकता तुम्ही. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.